गणपतीच्या दर्शनाला तुम्ही साखरपुड्याला आलात, काय नेमकं सांगा? मला दोन गोष्टी होते. एक की गणपतीची शुभेच्छा द्यायला मी आलो होतो. दुसरं जे परवा जे आज ईद ए मिलादुन नबी आहे आणि परवा जे ज्यांचा जुलूस निघणार आहे तो स्पेशल शिपी बी देवेंद्र भारती साहेब इथे होता. त्याच्यासोबत की उद्या गणपतीच्या मिरवणुकीनंतर जे परमिशनचे पाहिजे लोकांना ते पोलिसने कॉपरेट करायला पाहिजे, त्याच्यासाठी मी इथे आलो होतो. सर, विशेष एक चर्चा सुरू आहे की तुम्ही यायच्या अवघ्या 2 मिनिटांनंतर अजित पवारही दाखल झाले. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीतही चर्चा होती की तुम्ही कुठेतरी महायुतीसोबत जाण्याची शक्यता आहे. मी काँग्रेसमध्ये काल होतो, आज आहेत, पण उद्या पण राहील. मी बॉर्न काँग्रेसमॅन आहेत आणि राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं काम करत आहोत आणि काम करणार. अजित पवार यांच्या आधी अवघं काही मिनिटं तुम्ही पोहोचवलं, त्यामुळे अशी एक चर्चा आहे की अमीन पटेल यांनी ऐन गणपतीत टायमिंग सांगले. मी तुम्हाला सांगितले 2 गोष्टी झाली. मी आलो होतो साहेबांना, डेप्युटी चीफ मिनिस्टरला भेटायला. 2 गोष्टी बोलणी झाली. देवेंद्र भारती साहेबबरोबर बोलणी झाली. त्यांना स्वतः उपमुख्यमंत्रीने त्यांना सांगितलेलं आहे की जे परवा मिरवणूक आहे ईद ए मिलादुन नबीचा जुलूस आहे त्याच्यासाठी जे कॉर्पोरेशन पाहिजे ते कॉर्पोरेशन पाहिजे ते त्यांना द्यावं असं त्यांनी सांगितलं आहे. कोल्हापुरातून एक माहिती समोर येते की एका गावाने असं ठरवलं होतं की अल्पसंख्याक समाजाची मतदान नोंदणी जी ती यंदा करून घेऊ नका असं ग्रामपंचायती ठरवलं होतं. पुढारीने ही बातमी लावून धरली. त्याच्यानंतर ह्या संपूर्ण ग्रामपंचायतीने माफी मागितली. प्रत्येक वेळी देशाचं राजकारण केलं जातं, कसं बघतं या घटनेकडे? हे बघा, हे मला माहिती नाही तुम्ही जे सांगतात, पण हे असं ते लोक बोलतात. पण हे देशामध्ये आम्हाला संविधानावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्यावर आम्ही चालत आहोत. सर, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कुठेतरी निवडणुका पार करतील असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. तुम्ही तयार आहात का आणि कुठल्या बाजूने लढा? मी काँग्रेसमधून, काँग्रेस पार्टी मला आशीर्वाद देणार. मी काँग्रेस पार्टीतून लढणार आहोत. काँग्रेस पार्टी आज इलेक्शनसाठी तयार आहे. आज उद्या होईल तर आमची तयारी आहे इलेक्शनसाठी. महाविकास आघाडीची पूर्ण तयारी इलेक्शनसाठी. सर, खरं तर आज ईद आहे, उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि हे संपूर्ण निवडणुकीचं वर्ष आहे. काय यंदा मन्नत असेल, काय मागण्यात आलेलं आहे? बघा, असं आहे की आज ईद ए मिलादुन नबी आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या वतीने मी जे संपूर्ण देशामध्ये ईद ए मिलादुन नबीची शुभेच्छा देतो मी. आणि हे त्योहार येतात, हे आमची देशाचा कल्चर आहे. ईद असो, दिवाळी असो, गणपती असो, होली असो, ईद ए मिलादुन नबी असो, ह्याच्यामध्ये ते आमच्या सर्वांचा कल्चर आहे. ते एकत्र म्हणून सगळं सण साजरा करायचा. सर, वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरोधात आता स्वतः संदीप देशपांडेसाठी राज ठाकरे सुद्धा मैदानात उतरत आहेत. महाविकास आघाडीला आव्हान असेल राज ठाकरे वरळीमधून आल्यामुळे? महाविकास आघाडी सक्षम आहे सगळं चुनौतीला फेस करायला. आणि मी तुम्हाला सांगतो की उद्या इलेक्शन झाले तर आमची तयारी आहे. चिंकी बहीण योजना खूप प्रसिद्ध होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.